नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहत मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे? चला मग सुरुवात करूया व्हिडिओला. 9वी-12वी शिक्षकांना TET सक्ती. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून मागविला सविस्तर हलफनामा. 1 महिन्याची आत अंमलबजावणी. माध्यमिक स्तरावरील इयत्ता 9वी ते 12वी विषय शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET अनिवार्य आहे का, याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडून सविस्तर हलफनामा मागविला आहे. तसेच कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता आणि सेवा अटींबाबत यापूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी 1 महिन्याच्या आत करण्याचे निर्देश सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिले आहेत. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी, अमेश क्युरी, ऋषी मल्होत्रा तसेच वरिष्ठ वकील रामकृष्ण वीरराघवन आणि मनीषा सिंघवी यांनी बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने संबंधित आदेश दिला. न्यायालयाने केंद्र सरकारला पुढील मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. इयत्ता 9वी ते 12वी माध्यमिक स्तरासाठी विशेष शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी TET उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे का? 10 जून 2022 रोजी शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रातील भरती प्रक्रिया फाउंडेशन, प्रिपरेटरी, मिडल आणि सेकंडरी या सर्व स्तरांवर लागू होते का? 2010 नंतर केंद्र सरकार किंवा कोणत्याही राज्याने माध्यमिक शाळांसाठी स्वतंत्र TET परीक्षा घेतली आहे का? सुनावणी दरम्यान एस. भाटी यांनी सर्व शिक्षकांसाठी त्यात माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठी समावेश TET अनिवार्य असल्याचे नमूद केले. तसेच रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCI चे स्वामत आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र न्यायमूर्ती दत्ता यांनी 2021 मधील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचा उल्लेख केला. त्या निर्णयात समग्र शिक्षा योजनेअंतर्गत विशेष शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली होती. अमिकस क्युरीची भूमिका. अमिकस क्युरी यांनी युक्तिवाद केला की 2022 च्या निर्णयातील मार्गदर्शक तत्त्वांत एज्युकेटर हा शब्द आता 1ली ते 5वी आणि 6वी विद्यार्थ्यांसाठी वापरण्यात आला आहे, मात्र 9वी ते 12वी साठी नाहीत. त्यामुळे एकदा शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर संबंधित अपंगत्व क्षेत्रातील पात्रता पुरेशी ठरू शकते, असे त्यांनी सूचित केले. विशेषतः सेवा शेवटच्या टप्प्यावर असलेल्या कंत्राटी शिक्षकांवर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली. कंत्राटी शिक्षकांच्या वेतनाबाबत निर्देश हस्तक्षेपकर्त्याच्या वतीने वरिष्ठ वकील वीरप्पायन यांनी सांगितले की 2022 मधील न्यायालयीन आदेशानुसार कंत्राटी शिक्षकांच्या वेतन समता आणि सेवा अटीबाबत अद्याप कोणत्याही राज्याने पूर्ण अंमलबजावणी केलेली नाही. यावर खंडपीठाने सर्व राज्य सरकारच्या 1 महिन्याच्या आत हलफनामा सादर करून 21 जुलै 2022 च्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच मार्च 2025 मध्ये आदेशातही हे निर्देश पुनरावृत्तीत करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. या प्रकरणी पुढील सुनावणी केंद्र शासनाकडून हलफनामा सादर झाल्यानंतर होणार आहे. तर कायद्यात किंवा नियमामध्ये स्पष्ट तरतूद आवश्यक. त्यामध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी TET अनिवार्य असल्याचे स्पष्ट नमूद होते, मात्र 9वी ते 12वी साठी तसा स्पष्ट उल्लेख नव्हता. यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदविले की जर मार्गदर्शक तत्त्वांचा इयत्ता 9वी व 10वीचा स्पष्ट उल्लेख नसेल तर आता ते अनिवार्य कसे करता येईल? केवळ पत्राद्वारे नियम बदलता येणार नाही, त्यासाठी कायदा किंवा नियमामध्ये स्पष्ट तरतूद आवश्यक आहे. तर ही होती TET शिक्षक भरतीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.